तो खोल आहे, आज जाऊ नका, पोहोचायचं नसेल तर जाऊ नका. आजच्या गावाकडचीच आहे. अच्छा, फक्त ही चांगलीची आहे. काय नाव आहे? शूटिंग चालली होती ना तेव्हा ती घरात झाडू मारत तर ती चालली असती. Tell myself I'm gonna be alright. देवकुंड वॉटरफॉल निसर्गाचा सुंदर अप्रतिम आविष्कार. थोडा ट्रेक करून दमायला लावणारा वॉटरफॉल म्हणजे देवकुंड वॉटरफॉल. देवकुंड इकडे दाखवत आहेत, इकडे देवकुंड दाखवत आहे. हा, दोन साइड रूट आहेत. हा, मग जवळचा रूट कुठला? जवळचा दोन्ही साइड सेमच आहेत. गावातल्या मुलाला विचारून आम्ही उजव्या हाताला बिराला न जाता डाव्या हाताला पाटणूसकडे वळालो. उजव्या हाताचे बिरा गाव आणि डाव्या हाताचे पाटणूस अशा दोन गावातून देवकुंड वॉटरफॉलकडे आपल्याला जाता येते. आम्ही डाव्या हाताचा पाटणूसचा मार्ग निवडला. मित्रांनो, इथं पावती फाडायची आहे. आता आमची पावती फाडतात. कितीची पावती दादा? एक 100 रुपये पार्किंग घ्यायचं. 100 रुपये पार्किंग. अच्छा, ओके मित्रांनो, पार्किंगच पार्किंग. चहा कितीला? चहा 10 रुपये. साबुदाणा वडा 50 रुपये आणि वडापाव 15 रुपये आणि मॅगी 50 रुपये. ते आपली 200 रुपये पर पर्सन एंट्री फी आहे. बर, त्याच्यामध्ये फर्स्ट फी, ग्रामपंचायतचे चार्जेस, ग्रामपंचायतचा स्वच्छता कर, त्याच्यानंतर आतमध्ये आहेत ना 3 क्रॉसिंग आहेत. 3 पहिले क्रॉसिंग. कसं व्हायचं, रोप असायच्या, रोप बरोबर बरोबर. किती पाणी वाढलं तर थांबावं लागायचं किंवा त्या रोपने क्रॉस करा. बर. आता आपण काय केलंय, 0 रिस्कवर आणून ठेवलंय. एक्झॅक्टली. आता इथे प्रॉपर ब्रिजेस आहेत. हा. कितीही पाणी वाढू दे, बर. तुम्हाला प्रॉपर ब्रिज वरून जायचं. त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर जो आहे ना तो तो नाही. आपण पूर्ण काढून टाकलेला बर. आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या आतमध्ये गाईड असतात. तर प्रत्येक गाईडकडे आपल्या वॉकी टॉकी आहे. बर. आतमध्ये काही झालं, तुम्हाला काही दुखापत झाली, काही झालं, बर. तुम्ही गाईडला फक्त सांगा, गाईड वॉकी टॉकीवरती आम्हाला खाली सांगतो. Very nice. आपली जी रेस्क्यू टीम आहे हा, हा. ती त्वरित लवकरात लवकर तिथे वरपर्यंत येणार. पोहोचते. हो Very हो, nice. वर. आपला एंट्री नंबर काय? आमचा एंट्री नंबर आहे P45. P45. ट्रेक करण्या अगोदर सुरुवातीला आपल्याला नंबर दिला जातो. त्यावर किती जण आहेत याची नोंद होते. परंतु 200 रुपये फी ही मला जास्त वाटली आणि त्याची पावतीही मिळत नाही. मित्रांनो, ढगाळ वातावरण आहे आणि मागे जवळजवळ 2 ते 3 किलोचं वजन आहे. पाऊस पडेल असं वाटतंय आणि हा जाणारा रस्ता मस्त आहे. आता तरी चांगला आहे, पुढे बघूया कसा आहे तो. विकेंडला इथे जवळजवळ 2000 पब्लिक असते. आत्ता 11:15 11:30 पर्यंत 500 पब्लिक आलेली आहेत आणि इथून पुढे किती वाढतील सांगता येत नाही. समोर डान्स चालू आहे. मित्रांनो, रस्त्यात नाचणारी मंडळी भेटलेली आहेत, यांच्याबरोबर थोडं नाचूया. आपण गेलो तो उजव्या हाताला, ते हे उन्नई धरण हे एवढं मोठं आहे. आणि ह्याच्या डाव्या बाजूने सरळ आपल्याला पुढे जायचं आहे. आज तसं बघायला गेलं तर आषाढी एकादशी आहे, सुट्टीचा दिवस आहे, मोहरम आहे आणि गव्हर्नमेंट हॉलिडे असल्यामुळे आज पब्लिक इथं लोटलेली आहे. मित्रांनो, ह्या डोंगराच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, आपण 11:15ला ट्रेक करायला सुरुवात केली आणि आता 11:30 वाजले, म्हणजे 15 मिनटं चालून झालेत. एवढा काय थकवा वाटत नाही आहे, पण पाऊस पडत नाही आहे आणि थोडं गरमही होत आहे.
पाण्याचा आवाज, वाव काय सुंदर आवाज मित्रांनो. माझ्या उजव्या बाजूला मस्तपैकी मोठा ओळ चालला आहे. बहुतेक तो देवकुंड धबधब्याचे हे पाणी असावं. मित्रांनो ब्रिज ओलांडला आणि पाऊस लागला, त्यामुळे पावसासाठी हे चिलकत घालावं लागलंय. रिमझिम पाऊस चालू झालाय. पाण्याचा उजव्या हाताला खळखळाट. ही पहिली वेळ आहे. तुम्ही यूट्यूबवर वगैरे सगळं बघितलं असेल, रील्स वगैरे, आणि तुम्हाला आता इच्छा खूप झाली असेल की यात काय करून काय नको. हा एकटाच पोहतो, बाकी सेफ्टीने चालायचं आम्हाला. अच्छा, बाकी तुम्ही दोरीच्या अलीकडेच राहायचं, फोटो काढायचे. एकदम आमचा सेफ्टी बघणार. आपल्याबरोबर मेसी आलाय. मेसी आणि मेसीच दिसतोय. क्या बात आहे यार, सही एकदम. या जंगलांमधून मुलांची आम्हाला साथ लाभली आहे. मस्त वाटतंय. यांच्याबरोबर मजा करत चाललोय, पण ह्यांचा स्पीड आमच्यापेक्षा जास्त आहे. आम्हाला हरवतील हे. तुम्हाला काकडी वगैरे, क्या बात आहे. काकडी, बिस्किट, चिप्स, पाणी. पाणी कितीला? 30 रुपये. मित्रांनो आपण इथून चालत आलो आणि इथे आल्यावर समोर खूप सारं पाणी आहे आणि समोर इथं मोठी बोट ठेवली आहे. Bags of tissues near the bed. Swollen eyes are tired and red. Crimson roses in a vase. मित्रांनो या बोटवर आपण एक टायटॅनिकची पोच दिली आणि इथून आता पुढचा प्रवास करूया. ठिकठिकाणी मित्रांनो असे रोप लावलेले आहेत, त्यामुळे जायला याला काही धोका नाही. आता पाणी कमी आहे, पण पाऊस जर जास्त असला तर हा रोप त्यावेळेस आपल्याला फार मदतीला येतो. तर इथं थोडं पुढे आल्यावर इथं ही सपाट जागा आहे आणि बाजूला हा उन्नई डॅम आहे. त्या उन्नई डॅमचंच हे पाणी आहे. Crimson roses in a vase. वाव मित्रांनो, काय नजारा आहे, काय पाणी आहे, वाव काय डोंगर आहे, मध्ये छोटासा वॉटरफॉल, तिथे धुकं, डोंगरांमध्ये धुकं. वाव मस्त सुंदर. मित्रांनो पाऊस येतोय जातोय. 1 तास झाला आम्ही ट्रेक करतोय, पण थकवा वगैरे काय जाणवत नाही आहे. पाऊस आहे, मजा येते, पण पाऊस येतोय जातोय, त्यामुळे रेनकोट असा हा घालावा लागलाय. आणि हा एक ब्रिज लागला मित्रांनो. ठिकठिकाणी ब्रिज आहे, त्यामुळे आपल्याला कुंडापर्यंत पोहोचता येतं. त्या ब्रिजवरून आलो आणि इथे आल्यावर परत एक मोकळी जागा लागते. हे डॅमचं बॅकवॉटर आहे आणि हा संपूर्ण डोंगर धुक्यामध्ये गेलेला आहे. सुंदर. ठिकठिकाणी स्टॉल आहे मित्रांनो, त्यामुळे खाण्यापिण्याचं टेन्शन नाही. टपरी आहे. आई शपथ. हा यार, अरे बरं. अशा रीतीने मित्रांनो आम्ही तिथं घसरलो, म्हणजे मी घसरलो. मित्रांनो आपण आता हँगिंग ब्रिज जवळ पोहोचलो आहे. मित्रांनो जवळजवळ आपण 1.5 तासात इथपर्यंत पोहोचतो, जर व्यवस्थित चालत चालत न थांबता आलो तर. दोरी पकडायची, अशी दोरी पकडायची आणि बाप रे अवेसम. वाव मित्रांनो, अतिशय खतरनाक, जबरदस्त.
वाव. सर्वजण जर जोरात चालायला लागला तर हा ब्रिज खाली येऊ शकतो, त्यामुळे हळूहळू चालत चालत यायचं आहे आणि शक्यतो जास्त माणसं येऊ नका. मित्रांनो इथं सूचना दिलेली आहे. मित्रांनो जर वॉटरफॉलवरून तुम्ही इथं आलात तर हा आपल्या डाव्या बाजूचा रस्ता भिरा गावासाठी आहे आणि हा पाटणूससाठी आहे. जर तुम्ही उजव्या हाताने आलात तर उजव्या हातानेच परत जावा, कारण की जर तुम्ही डाव्या हाताने गेलात तर भिरा गाव ते पाटणूस हे जवळजवळ 7 किलोमीटरचं अंतर आहे आणि ते तुम्हाला चालत जावं लागेल. मित्रांनो हे डोंगर आपल्याला लांबून दिसत होते, आता ती जवळ आली आहेत, म्हणजे आपलं डेस्टिनेशन जवळ येतं आहे. मित्रांनो परत पाऊस चालू झाला आणि वॉटरफॉलचा आवाज जवळजवळ येतो आहे. आपल्या डाव्या हाताला वॉटरफॉल आहे आणि एक आवाज जवळ येतो आहे, याचा अर्थ वॉटरफॉल जवळ येतो आहे आणि वर पाऊस. पाऊस जोरदार सुरू. मित्रांनो अतिशय खतरनाक जागा आहे, इथून कोणीही स्लिप होऊ शकतं. मला तर भीतीच वाटायला लागली आहे, कारण की मी मागे स्लिप झालो होतो आणि त्यातून आता कसं जाऊ. समोर एक ब्रिज आला मित्रांनो, इथं लिहिलं मित्रांनो एका वेळेस फक्त 4-5 जण जायचं आहे आणि इथं बरेच जण उभे आहेत. त्या ब्रिजच्या तिथून मित्रांनो थोडा चढ लागला आहे, हा चढ आहे थोडा आणि तसं आपल्याला त्या बाजूला जायचं आहे. आणि मित्रांनो हा चढ चढायचा आहे. बापरे एवढ्या वेळ प्लेन जागेत चालत होतो आणि आता हा चढ चढावा लागणार आहे. यांना उतरताना काय वाटणार नाही, पण आम्हाला चढताना त्रास होणार आहे. मित्रांनो हा चढ चढायची तयारी ठेवा, फार थकायला होतं. हे मंडळी बसत बसत चालली आहे. लिस्टर चाललेत रशी पकडून, आरामशीर सावकाश, नो घाई. वी हॅव सो मेनी टाईम. आणि हा दोर पकडत आपल्याला वर जायचं आहे. मित्रांनो खूप दम लागतोय, चढ आहे. ते भेटलं नाही का आता आकलंच होतं. बरेच जण बसत बसत जात आहेत, पण एक मंडळी फटाफट आणि असे ओढत ओढत घेऊन चाललेत. चल म्हणतायत, पण तिचा दम तुटला आहे आणि त्या तिथं खाली बसलेत आणि हिला इथं ओढत ओढत आणलं आहे, कारण की चढच तसा आहे. मित्रांनो कसा चढ आहे, मस्त आहे ना, मोठा चढ आहे ना. हे बघा हालत कशी झाली सर. पण याचं फळ चांगलं मिळणार आहे, लक्षात ठेवा. चढ कसा आहे, खतरनाक आहे, नाही वाटतं ना. मित्रांनो हिचा आवाज आरची सारखा आहे आणि आरचीची भाषा बोलते. गावाकडलीच आहे सर. आजच्या गावाकडचीच आहे. अच्छा फक्त ही चांगलीची आहे. काय नाव आहे? शूटिंग चालली होती ना तेव्हा ती घरात झाडू मारत होती, तीच आली असती. घरात झाडू मारत होते ती शूटिंगच्या वेळेस, नाही तर हीच आली असती सायरड मध्ये. अच्छा सातारा, सांगली, कोल्हापूर, आटपाडी, दुष्काळी भाग. त्यांच्या इथं लय मोठा वाडा आहे. हसत नाही ते वाड्यात कधी. गडे दुष्काळी भागातली. कितवीला आहे?
जॉबला आहे. अरे बाप रे मित्रांनो मित्रांनो हे सगळे ऍक्सिस बँकचे. ओ माय गॉड मित्रांनो जॉबला आहे. मीला लहान मुलगी समजली. मी 11वी-12वीला चाइल्ड समजली. लेबर तिथं अजून. सॉरी यार माझं गेजिंग. आता माझं वय काय असेल अंदाजे? 18. ए क्या यार 18-18 यार वो हंस के क्या यार यार मेरी इज्जत निकल गई यार. 18 यार 35 तक होगा. 35 किती अजून अंदाज काय सांगता येईल काय वय असेल? 32 अजून अंदाज. 34. मित्रांनो वय विचारलंय आपला नेहमीचा प्रश्न असतो आमचं वय काय? 34. लास्ट किती असेल अजून? नाही 35च्या पुढे नाही. 35च्या पुढे नाही. तुम्ही 40 बोलले काहीतरी 40. तर वय खरं सांगायची वेळ आली आहे मित्रांनो. माझं वय 52. ओ माय गॉड. 72. माझं माझे 40 गड चढून झालेले आहेत. हो हो हो. आणि आता थकवा येतोय मला पण अजून करायचे. बघून वाटत नाही थकवा आलाय. हा किती लांब आहे? 5-10 मिनिट. ओके थँक्यू असं बोलल्याबद्दल. आवाज येतोय माणसांचा. आता जवळ आला असं वाटतंय वॉटरफॉल. त्या जाणाऱ्यांनी बोलले 5 ते 10 मिनटं राहिलेत. ऐकून बरं वाटलं. बराच वेळचा चालतोय. 2.5 तास झालं चालतोय मित्रांनो. हा ट्रेक करायला 1.5 ते 2 तास लागतात. आम्हाला जरा जास्तच वेळ लागणार आहे कारण की आम्ही थोडं थांबत शूट घेत आलोय. वॉटरफॉलचा आवाज येतोय माणसांचा आवाज येतोय. असं वाटतं जवळ आलाय पण अजून काही जवळ आलेलं नाही. चालतोच आहे मी कधीचा. मित्रांनो जबरदस्त. मित्रांनो हा बघा नजारा. क्या बात है यार. मित्रांनो दिल खुश. क्या बात है. वाव मित्रांनो क्राऊड बघा. मित्रांनो पाणीच पाणी. पाऊसच पाऊस. देवकुंड वॉटरफॉल. Bags of tissues near the bed. Swollen. मित्रांनो आपण तिथं जाऊया चला. मित्रांनो जबरदस्त. आपल्याला पाण्यात जायचं आहे आणि इथं दगड आहे. मित्रांनो आज जाऊया. हे अरे इसको हात लगाना पडेगा. थँक्यू. मित्रांनो आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. जरा हात देना दोस्त मेरे दोस्त. मित्रांनो हात घेऊन हात चाललोय. मित्र हात देना जरा. मित्र हात दे. मित्रांनो गुडघ्याभर पाण्यात आहे आपण आता. याला पण घ्या. आता हळूहळू मांड्यापर्यंत पाणी आलंय. एक मिनिट हा प्लीज हा. आता कमरेपर्यंत आलोय. आपल्या बरोबर आरची आहे आणि आरची समोर बसलेली आहे. आरची हाय 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 हाय. मित्रांनो इथं जरा खोल आहे. आपल्याला तिथे जायचं नाहीये. तिथे गेल्यावर बुडू शकतो. जर तुम्हाला पोहता येत असेल तर जा अन्यथा जाऊ नका. मान्यापर्यंत खोल आहे. आज जाऊ नका. पोहता येत नसेल तर जाऊ नका प्लीज. बिलकुल नाही जायचं. बिलकुल जाऊ नका. आधी पोहोचायचं नाही. आपण गळ्यापर्यंत पाण्यात आलेलो आहोत आणि आपल्या मागे देवकुंड वॉटरफॉल.
मित्रांनो ही रशी आहे आणि रशीच्या पलीकडे गेलेले आहेत. थोडं रिस्की आहे. आपण या रशीपर्यंत थांबूया. याच्या पलीकडे जायचं नाही. सुरक्षिततेची काळजी घेऊया. हे बाहेर येत आहेत. बाहेर या मित्रांनो, बाहेर या. थोडी सुरक्षता पाळा. आपला जीव महत्वाचा आहे. किलोमीटर चालत आलो. त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. पर्यंत माणसं आहेत. गर्दीच गर्दी. मित्रांनो समोर कर्मचारी आहेत. ते सगळ्यांना शिटी वाजून थांबवत आहेत. मित्रांनो तिथे सिक्युरिटीवाले आहेत. तिथे गाईड आहेत. ते सांगतायत आत जाऊ नका. Salty tears, the only taste. Alone, grieving in the night. Tell myself I'm gonna be alright. Hold on. Loving thoughts and take it slow. It's safe.